नमस्कार, कियांश किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खमण ढोकल्याची रेसिपी। तर या खमण ढोकल्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आता याच्यामध्ये या भांड्यामध्ये मी रवा आणि बेसन पीठ मिक्स करून घेतलेला आहे। तर त्यासाठी मी या वाटीने मोजून रवा आणि बेसन पीठ घेतलेला आहे। तुम्ही ज्या भांड्याने बेसन पीठ मोजणार त्याच भांड्याने निम्मा जेवढं बेसन पीठ त्याच्या निम्मे रवा घ्यायचा। आता मी तुम्हाला याचं माप सांगते। हो, 1 वाटी 1.5 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलंय, त्याच्या निम्मे अर्धी वाटीला थोडं वरती म्हणजे पाऊण वाटी मी रवा घेतलेला आहे आणि तो बारीक रवा घ्यायचा। तुम्ही बेसन पीठ घरचं दळलेलं घेतलं तरी चालेल, रेडीमेड घेतलं तरी चालेल। मी घरचं दळलेलं घेतलेलं आहे। आणि नंतर लागणार आहे सोडा गरजेनुसार, आणि या चमच्याने मोजून मी पोह्यांच्या चमच्याने मोजून यामध्ये 1 चमचा लिंबू पावडर घेतली आहे या वाटीमध्ये, आणि त्यालाच 3 चमचे 3.5 चमचे तुम्हाला गरजेनुसार जेवढं गोड आंबट आवडत असेल त्यानुसार मी 3 चमचे इथे याच चमच्याने मोजून साखर घेतलेली आहे। नंतर लागणार आहे पाणी। हे दोघं मग मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून ते याच्यामध्ये लवकर विरघळेल। आणि चवीपुरता मीठ लागणार आहे। आता याच्यामध्ये मी चवीपुरता मीठ घेतलेला आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊ। आता हे मिक्स झालेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, आता आपण हे लिंबू पावडर आणि साखर जी भिजत घातली होती ते याच्यामध्ये पूर्ण टाकून द्यायचं आहे। आता ते टाकल्यानंतर बघा आपण असं मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर हे बॅटर पूर्णतः मिक्स केल्यानंतर असं घट्टसर दिसतंय, म्हणून त्यामध्ये थोडंसं आपण काय घालणार आहोत, परत गरजेनुसार पाणी घालणार आहोत। परत मिक्स करून बघायचं। आता याच्यामध्ये अजून आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे, त्यामुळे अजून पाणी आपण आता बघा हे पीठ आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। बघा तुम्ही या पद्धतीने पीठ थोडंसं घट्ट आणि पातळसर आपल्याला पाहिजे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। मग आता आपण हे थोडं 10 मिनिटं झाकून ठेवू, त्यामुळे ते चांगलं मिक्स होईल। आता या पिठाला 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण काय केलं बघा, पुढे या ताटाला, या ज्या ताटामध्ये ज्या भांड्यामध्ये आपल्याला खमण लावायचं आहे त्या भांड्यामध्ये आपण अगोदर त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं। भांडं त्याच्याने ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून तो ढोकला त्याला चिकटणार नाही। आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। तुम्ही ज्या भांड्यामध्ये खमण करणार तिथे अगोदर पाणी गरम करायला ठेवायचं। आणि आता आपण हे जे बॅटर आहे ते या ताटामध्ये ओतून घेऊ। आता ज्या चमच्याने आपण लिंबू पावडर साखर मोजली होती त्याच चमच्याने आपण आता काय मोजलेला आहे, हा सोडा मोजलेला आहे। हा खाण्याचा सोडा आहे। आता तो आपण या बॅटरमध्ये टाकून देऊ आणि त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर मिक्स केल्यानंतर हे फुलेल आणि फुलल्यानंतर हे आपण या ताटामध्ये टाकणार आहोत। आता बघा याच्यामध्ये मी हे बॅटर ओतल्यानंतर हे एकसारखं करून घ्यायचं, असं ठोकून ताट असं खालीवर करायचं जेणेकरून ते एकसारखं होईल। आता आपण हे बॅटर याच्यामध्ये ठेवू। खमण वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे। 15 ते 20 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं आपण हे वाफवायला ठेवून देऊ आणि त्यानंतर पुढे बघू। आता आपलं खमण तयार आहे। आता आपण याच्यावर टाकणार आहोत फोडणी। त्याच्यासाठी लागणार आहे, याच्यामध्ये आहे जिरं, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची। इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। आता मी इथे फोडणी घालणार आहे आणि त्याच्यासाठी चवीसाठी साखरही लागणार आहे। थोडी आपण साखर घालणार आहोत जेणेकरून ते गोड लागेल। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तेल। फोडणीसाठी साधारणतः मी इथे 1 पळी तेल घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 ते 1.5 चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची।
त्याच्याने खमणला अजून छान टेस्ट येत असते. गॅस थोडा आपण कमी करून घेऊ. मोहरी तडतडलेली आहे. मोहरी जास्त घातली तर खमणची टेस्ट चांगली येते. आता याच्यामध्ये आपण तडतडल्यानंतर जिरे घालणार आहोत. 1 ते 1.5 चमचा जिरे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता चांगला तडतडला की याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची. आता हे चांगलं परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण पाणी. पाणी मी घातलं आहे 1 ग्लास पूर्ण पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून ते खमण आपलं छान नरम येईल, घशात अडकणार नाही. आता याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलं. चवीपुरता घालायचं फक्त. आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपण गोडसरपणासाठी साखर घालणार आहोत. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे साखर घातली. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची. आणि उकळी आल्यानंतर आता उकळी येते तोपर्यंत आपण खमण कापून घेऊ. आधी याच्या मी कडा काढून घेतल्या आहेत पूर्ण, जेणेकरून ते खमण छान असं त्याचे पीस होतील. आता आपण हे कापून घेऊ. तुम्हाला जसे छोटे मोठे जसे पीस पाहिजे असते खमणचे त्या पद्धतीने तुम्ही कापून घ्यायचे. मी मीडियम घेतलेले आहेत. माझ्या मुलाला खमण खूप आवडतं, त्यामुळे त्याला हे नेहमी आवडत असतं. हा माझा मुलगा, त्याला खमण खूप आवडतं. आता मी ही फोडणी याच्यामध्ये टाकली आहे. आता आपण याच्यामध्ये संपूर्ण फोडणी टाकल्यानंतर कोथिंबीर घालणार आहोत. भरपूर कोथिंबीर घालायची, जेणेकरून हे चविष्ट लागेल. आणि कोथिंबीरीमुळे फार छान चव लागते खमणची. आता आपलं हे खमण तयार आहे. आता आपण याची टेस्ट बघा. माझा मुलगा कसा खमण बाप्पाला